नमस्कार, मी विमल मोरे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते। आजपासून आपण आरी वर्कचे क्लास स्टार्ट करणार आहोत। आज आपला पहिला दिवस। आरी वर्कसाठी काय काय साहित्य लागेल याची मी तुम्हाला लिस्ट सांगणार आहे। त्याप्रमाणे तुम्ही साहित्य आणू शकता। साहित्य ऑनलाइन ही मिळेल, पण ऑनलाइन साहित्यामध्ये बऱ्याच वेळा फ्रॉड होतो। काही वेळी मनी डल येतात, त्याचे कलर वेगळे येतात, धाग्याची क्वालिटी चांगली नसते। त्यामुळे शक्यतो तुम्ही तुमच्या एरियामध्ये जर एखादं शॉप असेल तर तिथं तुम्ही चौकशी करू शकता। आरी वर्कसाठी सर्वात पहिल्यांदा आपल्याला लागेल हे लाकडी रिंग। ही रिंग आपल्याला कपडा फिट करण्यासाठी महत्त्वाची असते आणि ही रिंग आपण या स्टँडवर ठेवून आरी वर्क करायला आपल्याला सोपे जाते। या स्टँडचे हे 4 पाय आणि ही रिंग हे महत्त्वाचा पार्ट आहे आपल्या आरी वर्क मधला। त्यानंतर आपल्याला लागेल आरी वर्कची सुई। आरी वर्क मध्ये 5 प्रकारच्या सुया येतात, पण जास्त यूज मी स्वतः करते। ट्युलिप जपान असं या सुईचं नाव आहे। 24 नंबर 0.5 mm असा या सुईचा नंबर आहे। यामध्ये तुम्हाला ट्युलिप जपान 14 0.5 mm अशी देखील सुई येते, याचाही उपयोग करू शकता। ही सुई तुम्ही जरदोशीसाठी याचा उपयोग होतो। जेव्हा तुमचं चांगलं प्रॅक्टिस होईल तेव्हा तुम्ही या सगळ्या सुया घेतल्या तरी चालेल। स्टार्टिंगला तुम्ही एक सुई आणली तरी चालेल। 24 नंबरची सुई, याचा उपयोग तुम्हाला सर्व वर्कसाठी करता येईल। हे पाय वापरून आपण हे स्टँड अटॅच करून घ्यायचं। त्यानंतर आपल्याला लागेल धागा। धागा तुम्ही दयालजी 442 असा या धाग्याचा नंबर आहे। याला जरी थ्रेड म्हणतात। जरी थ्रेड, त्यानंतर कॉपर थ्रेड, याचा उपयोग आपण जेव्हा मण्यांचं वर्क करतो तेव्हा त्याचा उपयोग आपल्याला होतो। त्यानंतर टिकल्या मणी चिटकवण्यासाठी आपल्याला ग्लू लागेल, तर तुम्ही फॅब्रिक ग्लू असाही मिळेल। फॅब्रिक ग्लू दुसरा एक आहे B7000, याचा देखील उपयोग आपण करू शकतो। त्यानंतर आपल्याला धागा कट करण्यासाठी कटर लागेल, तर ते असं एक छोटं कटर ही घ्यायचं। त्यानंतर धाग्यामध्ये आपल्याला अँकल थ्रेड म्हणजे डोली धागा, ज्याचा आपण एम्ब्रॉयडरी मध्ये वापर करतो, तो हा धागा। या धाग्यावरती इथं नंबर असतो। जेव्हा आपल्याकडचा धागा संपतो तेव्हा हा नंबर, त्या ज्या दुकानातून तुम्ही धागा घेतलाय तिथं जर तुम्ही हा नंबर सांगितला तर सेम याच शेड मधला धागा तुम्हाला मिळेल। त्यामुळे हे कागद ठेवायचे आपल्या जवळ। त्यानंतर आपल्याला मण्यांच्या मध्ये जास्त यूज ज्या मटेरियलचा होतो ते म्हणजे शुगर बीट्स। शुगर बीट्स मध्ये तुम्हाला कलर अवेलेबल असतात। तुम्ही यामध्ये तुम्हाला 3 साईज मिळतील, लहान, मोठी आणि मीडियम। शुगर बीट्स मध्ये तुम्हाला कलर ही मिळतात। 3D वर्क, 5D वर्क यासाठी तुम्हाला कलरचा उपयोग होतो। त्यासाठी तुम्ही कलर मध्ये शुगर बीट घेऊन ठेवायचे। अशा प्रकारचे कलर त्यामध्ये मिळतात। जेव्हा तुम्ही काम स्टार्ट कराल तेव्हा ब्लाऊजवर, ड्रेसवर मॅचिंग असे कलर यूज होतात। त्यानंतर असे कुंदन, स्टोन कलर मध्ये, शेप मध्ये, वेगवेगळ्या साईज मध्ये असे कुंदन येतात। याचा देखील वापर आपल्याला जास्त होतो। त्यानंतर कट पाईप। कट पाईप मध्ये लहान मोठ्या साईज मध्ये कट पाईप येतात। अशा प्रकारच्या कट पाईप तुम्ही 3D वर्क, 5D वर्क यासाठी कलर मधल्या कट पाईप यांचा उपयोग करू शकता। यामध्ये असे बरेच कलर मिळतात, लहान मोठ्या साईज मध्ये देखील मिळतात। त्यानंतर आपल्याला याला टिकली बोलतात, याचे देखील कलर मिळतात। याचाही उपयोग आपल्याला होतो। त्यानंतर स्टोनची चेन। पाठीमागची साईड गोल्डन असेल अशी चेन शक्यतो तुम्ही घ्या। आपल्या मण्यांना ते सूट झालं पाहिजे, त्यामुळे अशी गोल्डनची चेन तुम्ही घ्या। त्यानंतर शुगर बीट्स मध्ये असे डार्क कलर आपल्याला जास्त उपयोगात येतात, त्यामुळे त्यामधले कलर तुम्ही घेतले तरी चालतील। असे कलर येतात। याला बोलतात की ड्रॉप बीट्स। ड्रॉपच्या आकाराचे हे बीट्स आहेत, याला ड्रॉप बीट्स बोलतात। हे आहेत 2 mm चे
शुगर बीट्स, 2 mm ची मणी, याला बीट्सच बोलतात. हे 2 mm आहेत. हे 3 mm चे बीट्स आहेत. ते तुम्हाला असे मिळून जातील. असे डबे घ्या ज्यामुळे तुमचे मणी मिक्स होणार नाही आणि काळे पडणार नाहीत. असे छोटे छोटे डबे आहेत, त्याच्यात तुम्ही सगळं ठेवू शकता. हे स्लीव्हसाठी तुम्ही याचे छोटे छोटे आपण स्लीव्हला जे लटकन बनवतो त्याच्यासाठी याचा उपयोग होऊ शकतो. त्यानंतर आपल्याला लागेल एक ट्रेस पेपर. आपण एखादी डिझाईन जेव्हा गुगलवरून घेतो त्याची एक प्रिंट आणायची, ती याच्यावरती आपण ट्रेस करून घ्यायची आणि कार्बनने आपल्या पाहिजे त्या ब्लाऊजवर ड्रेसवर तुम्ही वर्क ट्रेस करून घेऊ शकता. त्यानंतर लागेल आपल्याला हा गोटचा धागा. या धाग्याचा उपयोग मी आपला क्लास चालू झाल्यानंतर कुठे कसा करायचा ते तुम्हाला मी तेव्हा सांगेन. त्यानंतर आपल्याला असे मोती लागतील. लहान मोठ्या आकारामध्ये हे मोती मिळतात. त्यानंतर आपल्याला लागेल जरदोशी. जरदोशीचा उपयोग आपल्याला डिझाईन बनवण्यासाठी होतो. यामध्ये 2 प्रकारच्या जरदोशी मिळतात. एक प्लेन येतो, एक नक्षीची जरदोशी असे येतात. यामध्ये देखील तुम्हाला कलर मिळतील. त्यानंतर हे आपल्याला स्लीव्हसाठी लटकन किंवा डिझाईनमध्ये या मोठ्या कटपाईप असतात, याचा देखील उपयोग होतो. मोठ्या कटपाईप हे महालक्ष्मीचे कॉईन आहेत. यामध्ये देखील तुम्हाला लहान मोठी साईज मिळेल. याचा देखील तुम्हाला आरी वर्कमध्ये उपयोग होतो. त्यानंतर आपल्याला हा आहे सिल्कचा धागा. एम्ब्रॉयडरीमध्ये या सिल्कच्या धाग्याचा उपयोग होतो आणि एम्ब्रॉयडरी खूप छान दिसते. हा एक कॉपरचा धागा येतो. याचंही नाव दयालजी असंच आहे. लहान मोठ्या साईजमध्ये मोठी साईज घेतली तर तुम्हाला ही मिळेल, लहान घेतली तर ही मिळेल.